ओम नमः शिवाय। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। सध्या पवित्र श्रावण महिना सुरू झाला असून या पवित्र श्रावण महिन्यात कांदा, लसूण आणि मांसाहार करण्यास वर्ज्य आहे। तर यामागे काय असेल धार्मिक आणि वैज्ञानिक कारण याविषयीची आज आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। पवित्र श्रावण महिना सुरू झाल्यापासून सुरू होणाऱ्या व्रत वैकल्यांना विशेष महत्त्व आहे। भगवान भोलेनाथांचा हा अत्यंत प्रिय महिना आणि त्यामुळे या पवित्र श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची पूजा केल्यास फलदायी ठरते। भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात, सर्व संकटातून मुक्त करतात। याशिवाय हिंदू पुराण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजेच माता पार्वती देवीने आपले पती भगवान भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केली होती आणि उपवास आणि साधनेने भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं। त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शिवशंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी त्यांनी विवाह केला होता। त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातूनही श्रावण महिन्याचं महत्त्व अधिक आहे। तर आता आपण या पवित्र श्रावण महिन्यात कांदा, लसूण आणि मांसाहार का वर्ज्य आहे, म्हणजेच का केला जात नाही हे जाणून घेऊया। तर श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असल्यामुळे हा महिना श्रद्धा, भक्ती, संयम आणि शुद्धतेचं प्रतीक मानला जातो। या काळात लोक उपवास करतात, पूजेत मग्न राहतात आणि सात्विक जीवनशैली स्वीकारतात। कांदा, लसूण, मांसाहार या तामसिक अन्न पदार्थांमुळे शरीरात उत्साह आणि अशुद्धता वाढते, ज्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेला बाधा येते। आयुर्वेदानुसार अन्नाचे 3 भाग केले जातात, जसे की सात्विक, राजसिक आणि तामसिक। सात्विक अन्न शरीराला ऊर्जा देते, तसेच मन शांत आणि शुद्ध करते। मांसाहार म्हणजेच मांस, मटण, मच्छी, अंडी यासारखे जे तामसिक पदार्थ आहेत ते नकारात्मक भावना, राग आणि आळस वाढवतात। म्हणूनच श्रावणातील पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा त्याग करणं आणि सात्विक अन्न खाणं केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही, तर मन आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी देखील आवश्यक मानलं जातं। त्याचबरोबर श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेसाठी एक विशेष काळ मानला जातो। या महिन्यात उपवास, रुद्राभिषेक आणि शिवपूजा विशेष महत्त्वाची मानली जाते। अनेक मान्यतेनुसार तामसिक अन्न खाल्ल्याने शरीर आणि मनाची शुद्धता बिघडते आणि आपण जी पूजाविधी करतो तर त्या पूजेचे आपल्याला पूर्ण फायदे देखील मिळत नाहीत। तसं पाहायला गेलं तर श्रावण महिन्यात पावसाळा आणि दमट वातावरण असतं। या ऋतूत वातावरणातील आर्द्रतेमुळे बुरशीजन्य संसर्ग आणि रोगजंतू वाढण्याची देखील शक्यता अनेक पटीने वाढते। त्याचबरोबर मांसाहारामध्ये येणारे पदार्थ अंडी, मटण, मच्छी तर हे जे अन्न आहे तर ते लवकर खराब होऊ शकते आणि त्यात बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त निर्माण होतो। त्यामुळे पावसाळ्यात नद्या आणि तलावासारखे पाण्याचे स्रोत देखील दूषित होतात। या पाण्यात देखील मासे दूषित होऊ शकतात आणि ज्यामुळे त्यात हानिकारक विषारी पदार्थ असू शकतात। त्यामुळे आपण या श्रावण महिन्यामध्ये जे मांसाहार किंवा कांदा, लसूण हे तामसिक पदार्थ आहेत तर ते तसेच या ऋतूमध्ये आपली पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे जड अन्न पचण्यास जरा जास्त वेळ लागतो। पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती कमकुवत होते आणि मांसाहार अन्न जड आणि चरबीयुक्त असते, जे सामान्यपणे पचणे अधिक कठीण होते। याचा थेट परिणाम आपल्या पोटावर, यकृतावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो। त्यामुळे आपण मांसाहार करणं या महिन्यामध्ये टाळायचं आहे। त्याचबरोबर पावसाळ्यात आर्द्रता आणि पावसामुळे वातावरणात रोगजंतूची संख्या वेगाने वाढते, ज्याचा थेट परिणाम आपल्या खाण्याच्या सवयींवर होतो, विशेषतः मांसाहार अन्नावरती। या अन्नात बॅक्टेरिया वेगाने वाढतात। त्यामुळे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार आणि कांदा, लसूण हे जे पदार्थ आहेत तामसिक तर ते खाणं टाळायचं आहे। त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये कारल्याची भाजी, वांगी, मुळा, फणस, दही यासारखे जे अन्य पदार्थ आहेत तर ते देखील खाण्यास मनाई आहे। आता श्रावण महिन्यात कांदा, लसूण हा तामसिक पदार्थ का खाऊ नये तर ते जाणून घेऊया। तर पावसाळ्यात आपली पचनक्रिया थोडी कमकुवत होते आणि कांदा आणि लसूण हे उष्ण पदार्थ आहेत, त्यामुळे पोटात उष्णता निर्माण होते आणि पचण्यास त्रास होऊ शकतो। पावसाळ्यात पचनाच्या समस्या उद्भवतात, गॅस, उलट्या आणि छातीत जळजळ होऊ शकते। त्याबरोबर मी अगोदरच्या पालेभाज्या सांगितल्या तसेच वांगी हे देखील आपण या महिन्यामध्ये खायचे टाळायचं आहे। वातावरणामध्ये बॅक्टेरिया असतात आणि डास आणि कीटकांचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे पालेभाज्या आणि वांग्यावर कीटक पडतात, तसेच वांगी पचण्यास देखील कठीण असतात। त्यामुळे आपल्याला शक्यतो या श्रावण महिन्यामध्ये ज्या मी सांगितलेल्या पालेभाज्या आहेत, कांदा, लसूण आणि मांसाहार हे तामसिक पदार्थ खाणं टाळायचं आहे। पावसाळ्यात हळद, तुळस, आल्याचा चहा पिणं अत्यंत फायदेशीर ठरतं आणि यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते। या ऋतूत दुधी, पाडवळ आणि भोपळ्यासारख्या इतर भाज्यांचा आपल्या आहारामध्ये देखील समावेश करावा।
तर अशा प्रकारे आज आपण पवित्र श्रावण महिन्यात कांदा, लसूण आणि मांसाहार का करत नाहीत यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घेतलेलं आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।